एकनाथ शिंदे यांची तब्येत बरी असून ते दुपारपर्यंत ठाण्यामध्ये परततील आणि त्यानंतर आज संध्याकाळी त्यांची आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक होऊ शकते, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी दिली आहे। तसंच गृहमंत्रीपद आम्हालाच मिळायला हवं, महायुतीच्या बैठकीतही आम्ही हा मुद्दा मांडू, असं शिरसाट म्हणाले। शिवसेने नेते संजय शिरसाट आपल्या सोबत आहेत। मुख्यमंत्री गावाला गेले होते, आता त्यांची तब्येत कशी, आपलं बोलणं झालं आहे का? मुख्यमंत्र्यांची तब्येत काल थोडी खालावलेली होती, आज ठीक आहे। दुपारच्या विमानाने ते ठाण्याला येणार आहेत। मला वाटतं जर तब्येत ठीक आल्यानंतर असली तर ते आज वरिष्ठ नेते जे आहेत, एकनाथ शिंदे साहेब असेल, देवेंद्र फडणवीस असेल, अजितदादा यांच्याबरोबर एक संयुक्तिक बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खातं वाटपाबद्दल जी काही चर्चा चालू आहे, कोणतं खातं कुणाला मिळेल, हे मिळेल का ते मिळेल, या सगळ्या चर्चावर थोडं फुल स्टॉप द्यायचं काम ते करणार आहेत। आपले नेते आहेत गुलाबराव पाटील, ते म्हणत आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीसकडे उपमुख्यमंत्री पद होता तेव्हा त्यांच्याकडे गृह खाता पण होता, तर आम्हाला का नाही, ह्याच्यावर काय म्हणणार? नाही, आम्ही ते मागितलेलं आहे, गृह खातं हे आम्ही मागितलेलं आहे आणि नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना ते देणं गरजेचं आहे। परंतु त्याचा निर्णय अखेरला बैठक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते होणार नाही। म्हणून त्यांनी मागितलं, मी मागणी केली म्हणून त्यांनी खातं दिलं, असं होत नसतं। एक प्रोसेसचा भाग असतो, नेत्यांची बैठक होणे आणि त्या बैठकीमध्ये निर्णय होणे। ती बैठक आज किंवा उद्या दुपारपर्यंत होईल। शिरसाटजी काय म्हणणार, आज पण बैठक होणार महायुतीची, ती तुम्ही गृह खाता परत डिमांडमध्ये ठेवणार? गृह खाता आमचा ऑलरेडी डिमांडमध्ये आहे, पण याचा निर्णय होण्याची प्रक्रिया जी आहे ती या तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे बसून घ्यायची आहे। म्हणून त्यांना येऊ द्या, त्यांची बैठक होऊ द्या, त्यानंतर आपल्याला कळेल की कोणते कोणते खाते कोणत्या पक्षाकडे गेली ते। आपलं बोलणं झालं आहे सीएम सोबत, त्यांची तब्येत ना, त्यांच्याशी आमचं नेहमीच बोलणं होत असतं आणि आम्ही त्यांची सगळी विचारपूस करत असतो। आम्ही नेहमी सगळेच त्यांच्या टचमध्ये आहोत। कॅमेरा पर्सन अजितसह मी नम्रता दुबे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।